मंडळी सकाळी सकाळी पाऊस चालू झाला इकडे. रिम झिम रिम झिम. एक सकाळी कामाला जायचंय, दूध वाटायचं, आपलं दूध वाटून भरून तयार आहे आणि जायचं तर हा पाऊस येतो. लोकांनी परत छत्र्या काढल्या. पावसाळाच ऋतू आला एकदम. तारांबळ उडाले. मंडळी इकडे पावसाळ्यासारखा परत पाऊस चालू झाला आणि आज तर सकाळी सकाळी चालू झालाय. समोरचं वातावरण बघा. इकडे अजून दूधच वाटतोय. इकडे दूध आहे आणि काय पाऊस बघा. परत एअरपोर्ट दिसायचं बंद झालं. काही समजत नाही, अचानक पाऊस पडतो. काय करायचं या पावसात. आणि समीक्षा गेले रिक्षा चालवायला. पाऊस येतो आणि रिक्षा चालवते. धुळकट वातावरण काय. आता पाऊस जरा थांबलाय. विमानतळ बघा. विमानं बघा कशी उभी आहेत पार्किंगमध्ये. टॉपचं वातावरण. काय बोलतो तिकडे पुढे नाही का आपण ह्याला गेलेलो बघा. ते काय आपण सामान भरायचं माहिती ना डीमार्टच्या तिकडे. काय होते बिग का नाही बिग बाजार. बिग नाही काय ते काय हो और काय नाही विसरले. ते टाटा. हा माहिती आहे. मग तिकडे त्यांना सोडलं. मग ती म्हणली, मग तिने आशीर्वाद दिला मला. काय वयस्कर होती, तिला त्या बिल्डिंग खाली सोडलं. तिने मला असे म्हणजे छान छान मस्त असेच चालू आमचा आशीर्वाद आहे तुमच्याकडे. मला बरं. मग तिकडं निघाले आणि मग युटर्न मारला आणि मग कुठे माहितीये का कुठे ते कुठे आरेचं नाही का आरेचं हे ते मेट्रो आरोच्या तिकडं जोगेश्वर रोड जातो तिकडे हायवेला. जेव्हीएलआर. हा हायवेला. जेव्हीएलआर. हा तिथं हायवेला सोडलं. मग ते 50 रुपये झालं. मग त्यांनी कॅश दिली. मग तिथं युटर्न मारून आले युटर्न मारून. हा मग तिथं मग आले आपल्या इथं डीमार्ट पाशी एक भाडं भेटलं खैराणीचं. एक जेंट्स होते पण त्यांना खैराणीला सोडलं. मग तिथनं आले. मग तिथनं पुढे गेले. तिथनं एक मग तिथनं म्हणलं आता चला आता जाऊ दे आता घराला लावायला. मग ते असे एक कस्टमर भेटत गेले. जाऊ दे चला. मला मस्त वाटलं. छान वाटलं पहिला दिवस एकदम सुंदर. जाऊ दे ना आपलं पेट्रोल सीएनजीचं पार्किंगचं भाडं गेलं बस झालं ना आपल्याला. तेवढंच पाहिजे. चांगला गेला आमचा दिवस. बस झालं. आता म्हणलं जावं आता घरी जावं. जेवायला पोरं बिरा येतील ना. जेवायला वेळ नाही लागला त्यांना. मी दिवसभर तिकडे खायला जेवण मला. पण आता एकदा नंबर पडला की मस्त एकदम मग टेन्शनच नाही. मी आता हात साफ करून घेतला मी. पण आता बरं वाटलं. जेवण करावं पोरं येतील. मंडळी आता थोड्या वेळाने दुसऱ्या दिवसाचे 4 वाजतील आणि मी अजून रात्रभर कामच करतो. तुम्हाला प्रोडक्ट देतो टायमिंग बघा इथे 3:30 वाजून गेले. आज ॲक्च्युली नेटने मला खूप त्रास दिला. नेट भयंकर स्लो होतं. बंदच होतं. मोस्टली तर बंदच होतं आणि एवढा भयंकर त्रास झाला ना काय सांगू मंडळी. सगळं कामच राहून गेलं आणि आता मग ते काम करणं गरजेचं आहे. एंड ऑफ द डे मार्केट असतं ते करणं गरजेचं आहे. ते केलं आणि आता म्हणजे प्रचंड यायला लागले झोप. अजून 1 तासाने उठायचं. काय करणार पर्याय नाही. खाल्लेलं जिरलो पण नसेल. अजून चालायचा त्रास होणारच कधी कधी काम करताना. म्हणून कधी पण मंडळी ना कधी असं वाटतं नोकरी नको काय नको पण असो ठीक आहे काय हरकत नाही. तर तुम्ही मंडळी बघितलं सकाळी आज व्हिडिओ पण नाही मी नीट स्टार्ट केला. डायरेक्ट तुमच्याशी आता बोलायला लागलो. सकाळी पाऊस बघितला, त्याच्यानंतर समीक्षाचा अनुभव बघितलात आणि आता माझं काम बघितलं. हेच आहे मंडळी काय करणार. जीवन यालाच जीवन ऐसे नाव.
तर असं म्हणजे पावसाने खूप वैताग आणला आहे. सकाळी पण पडत होता, पूर्ण दूध भिजतच वाटलं. त्याच्यानंतर मग कमी झाला. संध्याकाळी पण थोडासा पडायला लागला, स्टार्ट झाला. पण मग कामाच्या गडबडीत काय मला बाहेर जाता नाही आलं. पण असं समीक्षाचं पण आज पहिलं, मग काल पहिला दिवस होता, काल आज दुसरा दिवस म्हणजे व्यवस्थित चालू होतं. तिला पण जरा गाडी चालवलं बरं वाटलं. आता नंबर कधी येतो त्याची वाट बघतो आहे आम्ही. ठीक आहे, असो. तर चला, जास्त तुमचा पण वेळ घेत नाही. तुमचाच त्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू थोड्या वेळाने. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही, मॉर्निंग, गुड शूट काय समजा. आता इथेच थांबतो. थोडा वेळ झोपतो, तासभर, मग उठू.